नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा दिवस आहे, कारण की सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आज या ठिकाणी आलेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. बघा बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे की नोव्हेंबरचे पैसे कधी येतील, डिसेंबरचे पैसे कधी येतील. डिसेंबर महिन्यात संपायला आलेला आहे, अजूनही पैसे आलेले नाही. बहुतेक बहिणींचे प्रश्न होते, पण आता तुमची प्रतीक्षा फायनली संपलेली आहे, कारण की आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे, जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि ज्या बहिणींनी या व्हिडिओला अजून हाईप केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर हाईप करून द्या. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. तर सर्व बहिणींनी अगोदर व्हिडिओ लाईक करा, लगेच तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्याला क्लिक करून व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा बहिणींनो, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. आणि आणखी तुम्हाला एक गुड न्यूज मिळणार आहे KYC बाबत, कारण की KYC बाबत सुद्धा ठिकाणी महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. तीही तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, आणि ती महत्त्वाची बातमी अशी आहे. बघा, महाराष्ट्र राज्य शासन लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. खरे तर सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण या ठिकाणी पूर्णतः ढवळून निघालेलं आहे, कारण की सर्वकडे जर तुम्ही बघितलं तर निवडणुकाचं या ठिकाणी वातावरण चालू आहे. त्यामुळे हे जे काही वातावरण आहे, हे राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघालेलं आहे. आता बघा, राज्यामध्ये अलीकडेच नगरपंचायत आणि नगर परिषद म्हणजेच नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी या ठिकाणी शांत झाली आहे. जर तुम्ही बघितलं तर आत्ताच या ठिकाणी नगरपालिका नगरपरिषदेच्या या ठिकाणी निवडणुका झाल्या, निकाल लागला, तर त्या ठिकाणी जी काही रणांगण होतं त्या ठिकाणी शांत झालेलं आहे. आता नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला या ठिकाणी जबरदस्त यश या ठिकाणी मिळालेलं आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता ह्यामध्ये काय झालं आहे तर महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि त्यानंतर 16 जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. बघा बहिणींनो, 15 जानेवारीला या ठिकाणी निवडणुका होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी मतदान होणार आहे, आणि 16 जानेवारी रोजी त्याचा या ठिकाणी निकाल जाहीर केला जाणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर महापालिका निवडणुकीच्या ठिकाणी पार्श्वभूमीवर आता फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. आता हा निर्णय काय असू शकतो ते आपण समजून घेऊया. तर बघा, महापालिका निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींचा जो काही कौल होता तो मिळवण्यासाठी फडणवीस सरकार KYC प्रक्रियेला देखील मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर KYC करण्याची अगोदरची मुदत ही 18 तारीख होती, पण आता येथे ठिकाणी 31 डिसेंबर केलेली आहे. ज्या राहिलेल्या बहिणी त्यांनी पटापट KYC करून घ्यायची आहे. आतापर्यंत किती बहिणींची KYC झाली आहे कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्या बहिणींना पैसे पाठवले जात आहे, हप्ता जमा केला जात आहे. ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. त्यांची KYC झाल्याच्यानंतर मग त्यांना देखील पैसे पाठवले जाणार आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही पैसे जमा व्हायला, पण ज्यांची बाकी असेल त्यांना देखील अडचण येऊ शकते. म्हणून ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ज्या बहिणींची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझं नाव आहे, माझी KYC झाली आहे. ज्यांची झाली असेल त्यांना लगेच पैसे पाठवले जाणार आहे, याची तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तर प्रत्येक बहिणीने कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला अजून ज्या बहिणीने हाईप केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर हाईप करा आणि लाईक करून द्या. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्यांना क्लिक करून तुम्ही हाईप करू शकता. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो
की जर तुम्ही बघितलं तर लाडक्या बहिणींना आता KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. जर का तुम्ही 31 तारखेच्या आत KYC केली नाही तर तुमचा जो हप्ता आहे त्या ठिकाणी बंद होणार आहे. तर प्रत्येक बहिणींनी KYC करून घ्या. जर KYC केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि KYC प्रत्येक बहिणींना बंधनकारक केलेली होते. सुरुवातीला ही जी मुदत होती 18 नोव्हेंबर होती. लक्षात घ्या, सुरुवातीला ही जी मुदत होती ती 18 नोव्हेंबर होती. मात्र त्या मुदतीमध्ये अनेकांची KYC झालेली नाही आहे. म्हणजेच 18 तारखेपर्यंत जवळजवळ 1.5 कोटी महिला ठिकाणी बाकी होतात KYC करायला. तर त्या बहिणींची KYC व्हावी यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आणि आता फक्त जवळजवळ 30 ते 40 लाख महिला ठिकाणी बाकी आहेत KYC करण्यापासून. तर ज्या 30 ते 40 लाख बहिणी बाकी आहेत त्यांनी KYC करून घ्यायची आहे. पुढे बघा, अनेकांची जी KYC ती झालेली नाही आहे आणि म्हणूनच शासनाने 31 डिसेंबर 2025पर्यंत KYC प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला होता. हा निर्णय बहुतेक बहिणींना आवडलेला होता कारण की त्यांना KYC करण्यासाठी टाईम मिळाला होता. आता बघा बहिणींनो, आणखी एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे तो म्हणजे असं की KYCसाठी अजून महिलांकडे 5 दिवसांचा काळ बाकी आहे. मात्र अजूनही लाखो महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर 30 ते 40 लाख महिलांची KYC बाकी आहे. आता एवढ्या बहिणींना अपात्र करायचं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर काय वाटतं बहिणींनो, कमेंट करून सांगा. ज्या बहिणींची KYC झाली नाही त्यांना अपात्र करायचं की त्यांना या ठिकाणी मुदतवाढ द्यायची, कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की मुदतवाढ तर लिहून पाठवा की सर मुदतवाढ द्या. जर तुमची इच्छा असेल की सर त्यांना अपात्र करा तर कमेंट करून पाठवा सर त्या बहिणींना अपात्र करा. जी तुमची मत असेल ते कमेंट करून नक्की पाठवायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, सरकारकडून लाडक्या बहिणींना KYCसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळू शकते असा अंदाज आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मुदतवाढ दिली पाहिजे की नाही, कमेंट करून प्रत्येक बहिणींनी सांगायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मुदतवाढ दिली गेली पाहिजे तर कमेंट करून सांगा की सर प्रत्येक बहिणींना मुदतवाढ दिली गेली पाहिजे. आणि जर तुमचं मत असेल की मुदतवाढ नाही पाहिजे तर लिहून पाठवा की सर मुदतवाढ नका देऊ, बहिणींना अपात्र करा, असं तुम्ही लिहून पाठवू शकता. ठीक आहे. आता राहिला मुद्दा या ठिकाणी हप्त्याबाबत. तर बघा बहिणींनो, हप्ता जो आहे तर हप्ता तुम्हाला आता ठिकाणी जमा होणार आहे आणि किती रक्कम मिळणार आहे, तर तुम्हाला थेट 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. हे 3,000 रुपये कसे मिळणार आहे, तर बघा GR आलेला आहे. GRमध्ये सांगितलेलं नोव्हेंबरचा हप्ता, तर नोव्हेंबरच्या हप्त्याचे तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे. किती, नोव्हेंबर हप्त्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. 1,500 रुपये मिळाल्याच्यानंतर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये मिळणार आहे. म्हणजेच टोटल जर तुम्ही बघितलं तर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 4,500 रुपये जमा होणार आहे. किती, 4,500 रुपये जमा केले जाणार आहे. आणि हे पैसे कसे मिळणार आहे, तर 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहे. अगोदर तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये मिळणार आहे. हे मिळाल्याच्या नंतर तुम्हाला ठिकाणी डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे करून 3,000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच हे 3,000 आणि हे 1,500 असे टोटल 4,500 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवले जाणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात आणि सरकारला ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला पैसे पाठवायचे, म्हणजेच आज किंवा उद्या तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहे. पुढे बघा, नक्कीच सरकारने KYCला ठिकाणी मुदतवाढ दिली तर महिलांना दिलासा मिळणार आहे. यामुळे नव्या वर्षामध्ये सुद्धा KYC करता येणे शक्य होईल. मात्र अजून ह्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मुदतवाढ दिली पाहिजे की नाही, कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की मुदतवाढ दिली पाहिजे तर लिहून पाठवा की सर मुदतवाढ दिली पाहिजे. जर का मुदतवाढ मिळाली तर बहुतेक बहिणी अजून KYC करून घेतील आणि जर का मुदतवाढ दिली नाही तर त्यांची KYC राहून जाईल, म्हणजेच त्या बहिणींना अपात्र केलं जाईल. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अजून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही आहे की त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही. यामुळे आता KYCला मुदतवाढ मिळते की नाही हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की त्यांच्या अकाउंटवर आता देखील पैसे जमा होणार आहे. थेट त्यांना 4,500 रुपये मिळणार आहे. कसे मिळणार आहे मी सांगितलेलं आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आज उद्या तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. तर सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.